अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 3. मलमास पुरुषोत्तम मास झाला. गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियं भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्रविवर्धिनी अकीर्ति क्षयमाप्नोति सत्कीर्ती वर्धते चिरम्. श्रीकृष्णाने पांडवांना मलमासाची ती कथा सांगितली आणि त्याला पुरुषोत्तम मास हे नाव कसे प्राप्त झाले त्याचा खुलासा केला. या श्रेष्ठ महिन्याच्या व्रताच्या योगाने सर्व लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात, परंतु या पुरुषोत्तम महिन्यातील स्नान, दान वगैरे पुण्यकर्मांमुळे माणसांना मोठे पुण्य प्राप्त होते. हा मोक्षदायी महिना म्हणून याचे महत्त्व मोठे. अशा प्रकारे महत्व पावलेला तो मलमास पुरुषोत्तम मास म्हणून श्री विष्णूंबरोबर गरुडावर बैसून वैकुंठ लोकात आनंदाने परत आला. विष्णूसह वैकुंठात राहिल्यामुळे पुरुषोत्तम मासाला खूपच धन्यता वाटली. नंतर श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, तुम्ही वनवासात आल्यापासून दर 3 वर्षांनी येणाऱ्या त्या अधिक मासात भगवान पुरुषोत्तमाची सेवा कधीच केली नाही. त्या पुरुषोत्तम मासातील पुण्यकारक स्नाने, दाने आणि व्रतेही तुम्ही केली नाहीत. तुम्हाला या अधिक मासाचे महत्त्वही माहीत नव्हते, परंतु आता तरी पुढे तुम्ही या अधिक मासातील पुण्यकृत्ये पार पाडावीत. श्रीकृष्ण म्हणाला, पांडवांनो, आता लवकरच एक अधिक मास येईल. त्यात तुम्ही सर्वांनी या पुरुषोत्तम मासातील व्रते जर केलीत तर तुम्ही सारे जण साऱ्या दुःखातून मुक्त व्हाल. तुम्हाला जी ही सध्या दुःखे भोगावी लागत आहेत ती पूर्वजन्मात जी तुमच्या हातून कळत नकळत पापे घडली, ज्या ज्या गोष्टी चुकल्या, जे जे अपराध घडले, त्या सर्वांचे फळ तुम्हाला या जन्मात भोगावे लागले. श्रीकृष्णाचे ते भाषण ऐकून पांडवांनी त्याला विचारले, आमच्या हातून पूर्वजन्मी का होईना असे कोणते अपराध घडले ते कृपा करून आम्हाला सांगा. श्रीकृष्ण म्हणाला, ही पांचाली म्हणजे माझी बहीण द्रौपदी. हिच्याकडून पूर्वजन्मी या महान पुण्यकारक पुरुषोत्तम मासाची अवहेलना झाली आणि त्यामुळेच तिला या जन्मी 5 पती मिळाले आणि सम्राज्ञी असूनही तिला वनवासातील हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या. ती हिची पूर्वजन्मीची कथा आता मी तुम्हाला सांगतो, ती शांतपणे ऐका. ही कथा पुढे 4थ्या अध्यायात दिली आहे. ती कथा सूत मुनींनी सांगितली आणि शौनकादिक ऋषींनी शांत चित्ताने ऐकली.